हॅलो डेव्हलपर्स. या व्हिडिओमध्ये आपण घेऊयात बिटवाईज ऑपरेटर. बिटवाईज ऑपरेटरमध्ये फर्स्ट ऑपरेटर आहे अँड, सेकंड आहे ऑर, त्यानंतर एक्स ऑर, लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट. असे 5 ऑपरेटर्स इझिली आपण बिटवाईज ऑपरेटरमध्ये हँडल करू शकतो. तर बिटवाईज ऑपरेटर यूज कशासाठी केला जातो? तर नॉर्मली आपल्याकडे जे काही डेसिमल नंबर्स असतात तर त्याला कन्वर्ट केलं जातं बिटवाईज मध्ये. सपोज मी कन्सिडर केला एक नंबर आहे माझ्याकडे 10. आता 10 ला मला बायनरी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बायनरी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही त्याला 0101 अशा काही फॉर्मॅटमध्ये कन्वर्जन करू शकतात. तर त्याला कन्वर्ट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आहे 8421. या फॉर्म्युल्याने तो कन्वर्ट केला जातो. तर 8421, तर यामध्ये असे 2 नंबर सापडायचे ज्या 2 नंबरचे ऍडिशन आपल्याला 10 होईल. तर 2 नंबर कोण आहेत? हा 8 आणि हा 2. हे 2 नंबर्स आहेत ज्यांची ऍडिशन केली तर 10 होईल आणि बाकीचे जे 2 नंबर्स उरले त्यांना करायचं 0. तर हा झाला त्याचा बायनरी कन्व्हर्जन. तर अनदर नंबर जर आपण ट्राय केला, सपोज मी ट्राय केला आता 13 नंबर. 13 नंबरला मला आता कन्वर्ट करायचं बायनरी मध्ये. बायनरी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 8421 यामध्ये असे नंबर सापडायचे ज्यांची ऍडिशन करून माझ्याकडे रिझल्ट येईल 13. तर 13 रिझल्ट आणण्यासाठी मला 8 तर लागेल, त्यानंतर 4 किती झाले? 12 झाले आणि अजून काय लागेल? 1 लागेल. म्हणजे हे प्रेझेंट आहेत आणि अबसेंट कोण आहे त्या ठिकाणी? 2 अबसेंट आहे. तर मग या ठिकाणी हा झाला याचा बायनरी फॉर्मॅट. कुणाचा? 13 चा. या प्रकारे 10 चा झाला 1010, 13 चा झाला 1101. असे आपण अनदर नंबरचे बायनरी फॉर्मॅट काढू शकतो. तर असं आता लिमिटेशन्स असेल की मी चारही पण 1 झाले तर किती येईल? सपोज 1 1 1 आणि 1. तर हा नंबर काय असेल? तर हा नंबर काय असेल? 8 प्लस 4 प्लस 2 प्लस 1. 8 प्लस 4 प्लस 2 प्लस 1 किती झाले? 15 झाले. तर मग हा 15 नंबर आहे. तर मला 16 नंबर साठी बायनरी नंबर पाहिजे. तर बायनरी नंबर जर तुम्हाला अपडेट करायचा असेल तर तुम्ही काय करू शकतात की हा जो फॉर्मॅट आहे हा आता 4 डिजिटचा ठेवला आपण, तर याला आपण करू शकतो 5 डिजिट मध्ये कन्वर्ट. जसं की मी आता नेक्स्ट नंबर घेऊ शकतो 16 8 4 2 1. आता मी जे नंबर्स ऍड करेल त्याचं जर मला 16 पासून पुढचे नंबर पाहिजे असेल तर मग मी या ऑपरेटर मध्ये कन्वर्ट करेल. सपोज कन्सिडर करा मला पाहिजे 22 साठी. आता 22 ला ऍड करायचं म्हटल्यानंतर 22 साठी मला काय काय प्रेझेंट पाहिजे ते कॅल्क्युलेट करूयात, चेक करूयात आपण. 16 प्रेझेंट लागेल. 16 ला 1 आलंय. 16 प्लस 8 जाईल 24. म्हणजे 8 तर प्रेझेंट नाही राहू शकत. 16 प्लस 4 किती झाले? 20. हा प्रेझेंट राहू शकतो. त्यानंतर अजून हा एक दिला आणि हा 0 दिला. 16 प्लस 4 20 आणि प्लस 2 22. तर या ठिकाणी 22 चा बायनरी फॉर्मॅट झालाय 10110. याला म्हणायचं बायनरी फॉर्मॅट कन्व्हर्जन. आता हे जे काही ऑपरेटर्स आहेत हे ऑपरेटर्स बायनरी कन्व्हर्जन्स वरती काम करतात. तर फर्स्ट ऑपरेटरचा आपण स्टडी करूयात. आता मी नंबर्स छोटेलेच घेतो, जास्त कॉम्प्लिकेटेड नंबर नाही घेत. फर्स्ट नंबर घेतो मी 6 आणि सेकंड नंबर घेतो मी 4. ओके. तर फर्स्ट नंबर जो 6 आहे तर 6 चं मला बायनरी कन्व्हर्जन चेक करायचंय. तर फर्स्ट फॉर्मॅट काय आहे? 8 4 2 आणि 1. ह्या स्मॉल फॉर्मॅट वरती काम करूयात. 6 साठी काय? 8 तर प्रेझेंट नाहीये. 6 साठी 1 प्रेझेंट आहे आणि 2 प्रेझेंट आहे आणि हा लास्ट वाला 1 परत 0 राहील. आणि 4 साठी काय काय प्रेझेंट आहे? 8 प्रेझेंट नाहीये. 4 साठी फक्त 4 प्रेझेंट आहे. 2 ची काही गरज नाही, 1 ची काही गरज नाही. हे झाले दोघांचे बायनरी फॉर्मॅट. आणि ह्या दोघांमध्ये आपण ऑपरेटर यूज करूयात आता अँड ऑपरेटर. आता अँड ऑपरेटर वापरून यांच्यामधील कॉमन जे काही 1 असतील ते 2 असतात आणि जे काही 0 असतात त्यांना म्हणायचे फॉल्स. म्हणजे जो काही नॉर्मली आपण ट्रू आणि फॉल्स कंडिशन्स वरती विचार करतो त्या प्रकारे तिथे बिटवाईज ऑपरेटर्स असतात. जर मी म्हटलं दोन्ही जर 1 असतील, 1 अँड 1, तर रिझल्ट असायला पाहिजे 1. जर दोन्ही जर फॉल्स असतील म्हणजे 0 अँड 0, तर रिझल्ट असेल 0. जर दोन्ही एक ट्रू आणि एक फॉल्स तर 0. जर फर्स्ट वाला फॉल्स असेल आणि सेकंड वाला ट्रू असेल तर असेल 0. आणि हा 4 पॉसिबिलिटीज आहेत. ह्या 4 पॉसिबिलिटी मध्ये एकाच सिनेरिओ मध्ये 1 येत असतो आणि बाकी सगळ्या सिनेरिओ मध्ये 0 येत असतो. तर मग इथे आपल्याला जर अँड ऑपरेटर ट्राय करायचा आहे
अँड ऑपरेटर ट्राय करायचं म्हणजे उभे बार चेक करायचे, हा 0 हा 0. मी सांगितलंय 0 अँड 0 काय भेटणार आहे रिझल्ट मध्ये आपल्याला 0 भेटला. त्यानंतर हा 1 आहे आणि त्याच्या खाली हा 1 आहे, तर मग आपण एका खाली एक चेक करतोय, वरचा चेक करायचा त्याच्या खालचा चेक करायचा आणि रिझल्ट त्याच्या खाली राईट करायचा. हा 6 साठीचा हा बायनरी आहे, हा 4 साठीचा बायनरी आहे आणि 6 आणि 4 चे जे बायनरी आहे ते कंपेअर करून आपण अँडच्या पुढे त्याचा रिझल्ट राईट करतोय. 1 अँड 1 1 अँड 1 जर तुम्ही चेक केलं खाली तर इथं 1 अँड 1 मी म्हटलंय काय 1 द्यायचंय. त्यानंतर 1 अँड 0 1 अँड 0 ला काय आउटपुट येणार आहे 0च येणार आहे. हा जो मी राईट केलेला सिंटॅक्स आहे हा एक फॉर्मॅट आहे की तुम्ही जर 1 अँड 1 केलं तर ते 1 असेल आणि अदर सिनेरिओज मध्ये 0 असणार आहे. तर मग आपल्याला एकाच सिनेरिओ मध्ये 1 भेटणार आहे. याचा फायनल रिझल्ट काय असेल 6 अँड 4 6 अँड 4 चा फायनल रिझल्ट असेल आपल्याला 4. हा एक बिटवाइज ऑपरेटर मध्ये अँड ऑपरेटर झाला. असाच ऑर ऑपरेटर आहे. ऑर ऑपरेटर ट्राय करायचं म्हटलं की सपोज मी हेच दोन नंबर घेतले किंवा एक नंबर चेंज केला, एक 7 करतो, 0 1 1 1 आणि एक नंबर घेतो 9 9 नंबर किंवा 10 घेऊयात, 10 घेतला आपण. 10 साठी काय काय प्रेझेंट लागेल आपल्याला 8 प्रेझेंट लागेल, 4 प्रेझेंट लागेल, सॉरी 4 अब्सेंट लागेल, 2 प्रेझेंट लागेल, सॉरी 1 0 1 0. तर या प्रकारे आपला बनेल 10. 8 प्रेझेंट आणि 2 प्रेझेंट आहे, तर हा झाला 10. तर याचा जर बायनरी मध्ये ऑर ऑपरेटर करतोय तर ऑर ऑपरेटर हा स्ट्रेट 5 कन्सिडर केला जातो. ऑर ऑपरेटर मध्ये याच अँडच्या ऑपोजिट काम करणार आपण. 1 ऑर 1 1 ऑर 1 म्हटलं की 1 असेल, 0 ऑर 0 हा 0च असेल, 1 ऑर 0 1 असेल आणि 0 ऑर 1 हा 1 असेल. म्हणजे यामध्ये जर तुम्हाला एक जरी 1 भेटला तरी तो पूर्ण 1 होत असतो. इथे पण बघू शकतात एक 1 भेटला पूर्ण 1 झाला. आता इथे कंपॅरिझन मध्ये चेक करा 0 ऑर 1 0 ऑर 1 1 आला. त्यानंतर 1 ऑर 1 1 ऑर 1 परत 1 आला. 1 सॉरी 1 ऑर 0 1 आला. 1 ऑर 1 काय आलं या ठिकाणी 1 परत 1 ऑर 0 1. म्हणजे इथे कोणत्याच सिनेरिओ मध्ये तुम्हाला दोन्ही ठिकाणी 0 आले नाही. जर कदाचित असं झालं असतं की इथे पण 0 आहे इथे पण 0 आहे तर रिझल्ट मध्ये 0 आले असते. बट असा कोणताही आपल्याला कंडिशन बघायला भेटली नाहीये. आपल्याला 7 आणि 10 या दोन्हीला जर ऑर ऑपरेटर यूज करून चेक केलं तर चारही पण आपल्याला 1 येत आहेत. मी आताच सांगितलं जर चारही देखील 1 असेल तर तो नंबर कोणता असतो 15 असतो. आणि 15च्या पुढे 16 ला जायचं असेल तर तो नेक्स्ट आपल्याला कॅरेक्टर वाढावं लागेल. बिटवाईज मध्ये एक अजून बायनरी कॅरेक्टर ऍड करावा लागतो. हा 4 डिजिट झाला तर तो 5 डिजिट होईल. ओके. तर नेक्स्ट ऑपरेटर आहे एक्सऑर. एक्सऑर म्हणलंय की एक्सऑर ला कन्सिडरेशन मध्ये घेऊयात एक अगेन दोन नंबर 7 आणि 10च घेऊयात. 7 चा बायनरी फॉर्मॅट आहे 0 1 1 1. 10 चा बायनरी फॉर्मॅट आहे 1 0 1 0. आणि यांच्यामध्ये यूज करायचं आपल्याला एक्सऑर. एक्सऑर यूज करायचंय तर एक्सऑर मध्ये आपल्याला ऑपोजिट कंडिशन ज्या असतात त्या ट्रू असतात आणि सेम ज्या असतील त्या फॉल्स असतात. जर असं म्हटलं की 1 आणि 1 च्या नंतर दिला एक्सऑर 1 एक्सऑर 1 तर याचा रिझल्ट असेल 0. 0 एक्सऑर 0 याचा रिझल्ट असेल 0. 1 एक्सऑर 1 मी सांगितलंय दोन्ही सारखे असेल तरच 0. मग आता दोन्ही मध्ये काहीतरी चेंज आहे तर तो ट्रू असणार आहे. एका साइडला 1 आहे एका साइडला 0 आहे म्हणजे हा 1 असेल. एका साइडला 0 आहे दुसऱ्या साइडला 1 आहे हा पण 1 आहे. जर दोन्हीही सारखे असतील तरच कंडिशन 0 असेल फॉल्स असेल अदरवाइज ट्रू असेल. इथे काय घडणार आहे 0 एक्सऑर 1 तर हा झाला 1. 1 एक्सऑर 1 सॉरी 1 एक्सऑर 0
हा 1, 1 XOR 1 हा झाला 0, 1 XOR 0 हा झाला 1, बिकॉज हे दोन्ही याच्या खाली सारखा नाहीये, सेकंडला पण खाली सारखा नाहीये, थर्डला सारखा आला म्हणजे हा 0 झाला आणि फोर्थला पण एका खाली एक सारखा नाहीये. फायनल रिझल्ट काय आहे? 8 प्रेझेंट आहे, 4 प्रेझेंट आहे, 2 अब्सेंट आहे, 1 प्रेझेंट आहे, म्हणजे रिझल्ट येतो आपला 13. गॉट इट? गॉट इट? नेक्स्ट असेल आपल्याला लेफ्ट शिफ्ट. आता लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट हे दोन ऑपरेटर जे असतात ते बायनरी नंबर्सला ट्रान्सफर करतात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती ट्रान्सफर करतात, तर एक्झॅक्टली रिझल्ट कसा राहतो त्याचा? सपोज मी एक नंबर घेतला 10 किंवा 5 घेऊयात. 5 नंबर घेतला तर या 5 ला आपण ट्राय करूयात लेफ्ट शिफ्ट किंवा राईट शिफ्ट साठी. लेफ्ट शिफ्ट साठी फर्स्टली ट्राय करूयात लेफ्ट शिफ्ट कसं होईल आणि राईट शिफ्ट कसं होईल. सिम्पली या 5 ला सिंटॅक्स कसा असेल तर सिंटॅक्स सिंपल राहील या प्रकारे 1 कॅरेक्टरने. म्हणजे आपण काय केलंय की त्याचा जो नंबर असतो तो 1 ने लेफ्ट साइडला मूव्ह केलाय. 5 साठी जो बायनरी फॉर्मॅट आहे तो 5 साठी बायनरी फॉर्मॅट काय आहे? 8 4 2 1. 4 प्रेझेंट आहे, 1 प्रेझेंट आहे म्हणजे 5 झाला आणि याला लेफ्टला शिफ्ट केलं आपण 1 ने. म्हणजे हा रिझल्ट कसा देईल आपल्याला? इथे रिझल्ट राईट करतो. रिझल्ट कसा देईल? लेफ्टला शिफ्ट केलंय म्हणजे याच्या शेवटला एक शून्य ऍड झालाय. याच्या शेवटला काय झालंय? शून्य ऍड झालाय. म्हणजे हा पहिला 0 त्याचं काही मिनिंग नाहीये, तो 0 असला नसला त्याने काही अडचण नाही, बट शेवटला एक शून्य ऍड झालाय. हा 101 जो होता त्या 101 च्या नंतर एक शून्य ऍड झालाय, म्हणजे याचा फायनल रिझल्ट काय असेल? 1010. 1010 म्हणजे कोणाचा बायनरी फॉर्मॅट आहे? 8421 ला जर तुम्ही याला जोडले, 8 प्रेझेंट आहे, 4 अब्सेंट आहे, 2 प्रेझेंट आहे, 8 आणि 2 किती झाले? 10. 5 ना जर तुम्ही एक लेफ्ट शिफ्ट दिला तर रिझल्ट मध्ये 10 येईल. जर अनादर नंबर ट्राय केला, सपोज आपण अनादर नंबर ट्राय करण्यासाठी घेतला 15, 15 ला लेफ्ट शिफ्ट केलंय 1, 15 चा कॅरेक्टर फॉर्मॅट्स काय पूर्णपणे 1 1 1 1 1. ठीक आहे, 4 टाइम्स 1 आणि त्याला 1 ने आपण मूव्ह करतोय. 1 ने मूव्ह करतोय म्हणजे त्याला मूव्ह केल्यानंतर काय होईल? 1 1 1 1 आणि लास्टला एक 0. आता हा 5 मध्ये आपल्याला बघायला भेटतोय. म्हणजे पहिला जो नंबर असेल तो आता 8 नाहीये, तो आता किती आहे? 16 आहे. 16 8 4 2 आणि 1 असे प्रेझेंट्स आहेत. मग 16 आपण याच्या खाली इथे लाईन मध्ये राईट करूयात. 16 प्रेझेंट आहे, 8 प्रेझेंट आहे, 4 प्रेझेंट आहे, 2 प्रेझेंट आहे आणि 1 अब्सेंट आहे. टोटल ऍडिशन किती आली? 16 प्लस 8 24, 24 प्लस 4 28, 28 प्लस 2 30 आणि 31. 31 सॉरी 30 आउटपुट येईल आपल्याला याचे. 31 नाही, 1 अब्सेंट आहे. ओके, 30 आउटपुट येईल आपल्याला, म्हणजे हा किती झाला? 30 झाला. आता तुम्ही दोन्ही याला जर चेक केलं तर तुम्हाला एक समांतरपणा दिसेल की जर तुम्ही लेफ्ट शिफ्ट केला तर नंबर ऍक्च्युअली डबल होतो. जर 5 ला जर तुम्ही लेफ्ट शिफ्ट केलं तर त्याचा रिझल्ट किती आला? 10. जर 15 ला तुम्ही लेफ्ट शिफ्ट केले तर किती झाला रिझल्ट? 30. जर मी एखादा अनादर नंबर घेतला, आता सपोज मी नंबर घेतला 12, 12 ला लेफ्ट शिफ्ट केला मी 1, तर रिझल्ट काय येणार आहे? रिझल्ट सिंपल, डबल होतोय म्हटल्यानंतर रिझल्ट काय असेल? 24. सो बायनरी कन्व्हर्जन तुम्हाला जर नीड असेल तर तुम्ही ट्राय करून बघू शकता, तर रिझल्ट तुम्हाला एक्झॅक्टली या प्रकारे बघायला भेटतो. जर लेफ्ट शिफ्ट केला तर त्या नंबरच्या डबल नंबर तुम्हाला रिझल्ट मध्ये बघायला भेटेल. ओके, सो नेक्स्ट आहे राईट शिफ्ट. राईट शिफ्ट हा जस्ट ऑपोजिट डायरेक्शनला काम करेल लेफ्ट शिफ्टच्या. ऑपोजिट डायरेक्शनला काम करेल लेफ्ट शिफ्टच्या. तर सिम्पली कन्सिडर आपण करूयात, अगेन 5 लाच कन्सिडर करूयात. 5 राईट शिफ्ट 1. 5 ला राईट शिफ्ट मध्ये 1 केला,
आता जो नंबर आहे 5 चे कॅरेक्टर फॉर्मॅट 0101 आणि याला राईट शिफ्ट मध्ये सांगितलं एक कॅरेक्टरने आपण मूव्ह करायचं आहे. जर मी याला सांगितलं 2 कॅरेक्टरने मूव्ह करायचं तर हा 2 कॅरेक्टरने मूव्ह करेल. तर तुम्ही ऍज अ इनिशियली एक कॅरेक्टरने मूव्ह करायचं समजून घ्या. 2 कॅरेक्टरने तर तुम्ही ट्राय करून बघू शकतात. जसं इथे 5 ला आपण एक कॅरेक्टरने मूव्ह केलं, 10 ला तर 2 कॅरेक्टरने केलं असतं तर 5चं 10 झालं असतं, 10चं 20 झालं असतं. ओके, तर इथे पण आपण 2 कॅरेक्टरने 15 ला मूव्ह केलं असतं तर 15चं 30 होतं, 30च्या पण डबल झाला असतं तो 60 झाला असता. अशा प्रकारे तो डायरेक्टली 2 केलं तर जम्प आउट करेल. बट जास्त आपण डिफिकल्टीज मध्ये न जाता आपण सिम्पली एक शिफ्टने समजून घेऊयात. एक लेफ्ट शिफ्ट आणि एक राईट शिफ्ट. आता राईट शिफ्ट साठी जर विचार केला तर आपला जो नंबर आहे तो 0101 आहे. जसं लेफ्ट शिफ्टला शेवटला एक 0 ऍड झाला तसं राईट शिफ्ट मध्ये शेवटचा एक नंबर कमी करायचा असतो. शेवटचा एक नंबर कमी करायचा आणि सुरुवातीला वाटलं तर एक 0 वाढवायचा. म्हणजे हा नंबर 5 चा किती झाला? 8 4 2 1. 5 चा किती झाला? 2 झाला फक्त. अनदर नंबर घेऊयात. नंबर घेतला मी 15. 15 ला परत मी म्हटलं आता राईट शिफ्ट करायचं 1 ने. राईट शिफ्ट करायचं म्हटल्यानंतर याचा बायनरी फॉर्मॅट काय? 1 1 1 1 आणि राईट शिफ्ट करतोय आपण याला परत 1 ने. तर रिझल्ट मध्ये एक सुरुवातीला एक ऍड होईल 1 1 1. राईट साइडचा नंबर जो असेल कोणता असतो शेवटचा नंबर, शेवटला 1 असो नाही तर 0 असो तो कट होतो. शेवटला 1 असो किंवा 0 असो तो रिमूव्ह होतोय आणि सुरुवातीला एक एक्स्ट्रा 0 ऍड होतोय. म्हणजे जर 4 डिजिट असेल तर तो फक्त किती राहतो? 3 डिजिटच राहतोय आणि स्टार्टिंगला एक 0 ऍड होतोय. मग या ठिकाणी 8 अब्सेंट असणारे, 4 प्रेझेंट आहे, 2 प्रेझेंट आहे, 1 प्रेझेंट आहे. रिझल्ट किती आला? 7 आला. त्यानंतर 12 चा चेक करायचं म्हटलं तर दोन्ही मध्ये तुम्ही विचार करा ना. वरचे 2 एक्झाम्पल आयडेंटिफाय करून तुम्ही विचार करू शकतात की होतंय काय. जर तुम्ही लेफ्ट शिफ्ट केलं तर डबल होतोय नंबर आणि राईट शिफ्ट केलं तर हाफ होतोय. ओके, मग हाफ होतोय नंबर तर या ठिकाणी जर 12 ला जर हाफ केलं तर काय होणार आहे त्याचं पण एक्झाम्पल आपण रियालिटीमध्ये कोडमध्ये सांगतो समजून आणि मग तुम्ही त्याला पूर्णपणे आयडेंटिफाय करू शकतात लॉजिक मध्ये. कारण की आता हे दोन्ही पण ऑड नंबर सोबत आपण चेक केले, एक इव्हन नंबर घेऊन चेक करणं इम्पॉर्टन्स राहील. 12 साठी कोण कोण प्रेझेंट आहे? 8 प्रेझेंट आहे, 4 प्रेझेंट आहे, बाकी दोन्ही 0 आहेत. याला आपण चेक करायचंय राईट शिफ्ट. राईट शिफ्ट घेतला 1 आणि याचा रिझल्ट चेक करण्यासाठी आता आपल्याकडे 0 1 1 0 असा नंबर राहणार आहे. कारण की शेवटचा 0 मी म्हटलं तुम्हाला शेवटचा कमी करायचा आणि स्टार्टिंगला ऍड करायचा. मग आता आपला जो फायनल रिझल्ट आहे तो किती राहिला? 4 आणि 2. 4 आणि 2 किती राहिले? 6. आता तुम्ही विचार करा 5 चे हाफ किती आहे? 2.5. पण बायनरी मध्ये 2.5 होत नाही. बायनरीने किती दिले? 2 दिले. 15 चे हाफ किती होते? 7.5. 7.5 होत नाही म्हणून किती दिले? 7 दिले. जर 12 चे हाफ केलं तर 12 चे हाफ किती झाले? 6 झाले. जर मी 14 चे हाफ केलं असतं तर 14 चे हाफ किती झालं असतं? 7च झालं असतं. 15 आणि 14 दोघांचा पण राईट शिफ्ट सेमच येणार आहे. ओके, 5 आणि 4 दोघांचा पण राईट शिफ्ट सेमच येणार आहे. बिकॉज ऑड नंबरला पॉइंट मध्ये व्हॅल्यू देणार आहे. शिफ्ट केल्यानंतर ती पॉइंट व्हॅल्यू दाखवू शकत नाही म्हणून आपल्याला तो डेसिमल नंबर भेटून जातो शिफ्ट केल्यानंतर. तर मग याच प्रकारे तुम्ही अजून ट्राय करू शकता. जर मी एखादा नंबर सांगितला तुम्हाला 26 ला राईट शिफ्ट केला तर 26 ला राईट शिफ्ट केल्यानंतर आता फायनल रिझल्ट किती भेटेल? त्याच्या हाफ. हाफ म्हटल्यानंतर किती? 13. लेफ्ट शिफ्ट केल्यानंतर नंबर डबल होतो, राईट शिफ्ट केल्यानंतर नंबर हाफ होतो. या प्रकारे आपले ऑपरेटर्स आहेत. तर कोड मध्ये ट्राय करण्यासाठी व्हीएस कोड ओपन करूयात. ओके, सो आपण इथे प्रोग्राम्स आता ट्राय करूयात. operator5.py हे फोल्डर ओपन आहे आपलं, प्रिव्हियस प्रोजेक्टला यूज केलेलं आहे. तर फर्स्ट ऑपरेटर आहे आपला अँड ऑपरेटर, ज्यामध्ये आपण 6 आणि 4 डिजिट हे 2 डिजिटला आउट केलंय आणि त्याचा रिझल्ट किती पाहिजे आपल्याला? 4 हा रिझल्ट पाहिजे अँड ऑपरेटरला. मी या ठिकाणी प्रिंट यूज करतो राऊंड ब्रॅकेट मध्ये. ओके, साइड मेनू बंद करूयात.
आणि यामध्ये 6 अँड 4 6 अँड 4 रिझल्टला टेस्ट करण्यासाठी पायथॉन यूज करू शकतात किंवा पीवाय यूज करू शकतात. फाईलचं नेम सांगा ऑपरेटर 5.py. ओके, तर डॉट स्लॅश दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल. रिझल्ट मध्ये आपल्याला 4 आला. बायनरी कन्व्हर्जन कसं झालंय हे एक्सप्लेन केलं मी तुम्हाला. 0110 आणि 0100 यांच्या दोन्ही मधले जे काही 1 आहेत त्यांचा रिझल्ट 1 आला आणि त्यानंतर फायनली आपल्याला परत डिकोड केल्यानंतर 4 आउटपुट भेटून जाईल. त्यानंतर 7 आणि 10 यांच्यामध्ये आपण ऑर ऑपरेटर चेक करूयात. 7 आणि 10 प्रिंट राउंड ब्रॅकेट 7 ऑर 10. 7 ऑर 10 यांचं कन्व्हर्जन कसं राहील? 7 चा बायनरी हा फॉर्मॅट आहे, 10 चा बायनरी हा फॉर्मॅट आहे आणि त्यांचं ऑर ऑपरेटर मध्ये आपल्याला रिझल्ट किती येतोय? 15 येतोय. याला सेव्ह करूयात, प्रोग्रामला पुन्हा रन करूयात. तर रिझल्ट बघू शकता 15 आला. कसा आलाय इथे समजून घ्यायचंय की कसा आलाय. जर दोन्ही 1 असतील किंवा दोन्ही मधून एक जरी 1 असेल तरी 1 असणार आहे, अदरवाईज तो 0 होत असतो. त्यानंतर एक्सऑर चेक करायचंय. एक्सऑर मध्ये हा ऑपोजिट वे सांगितलं मी तुम्हाला. दोन्ही जर सारखे असतील तर तो फॉल्स असतो, दोन्ही जर वेगळे असतील तरच तो ट्रू असणार आहे. 7 आणि 10 यामध्ये एक्सऑर चेक करायचा आहे. 7 आणि 10 यामध्ये एक्सऑर चेक करायचा आहे. अगेन रिझल्टला घेऊन गेलो. रिझल्टला घेऊन गेल्यानंतर आपले आउटपुट आले 13 रिझल्ट आपल्याला इथे बघायला भेटलेला. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट. 5 लेफ्ट शिफ्ट 1. 5 लेफ्ट शिफ्ट 1 करायचंय. याला आपण प्रिंट करून बघूयात काय आउटपुट येत आहे. प्रिंट राउंड ब्रॅकेट 5 लेफ्ट शिफ्ट 1. याला प्रिंट केला आणि या ठिकाणी बघू शकतात 5 ला डबल केलाय त्याने. किती आला डबल? 10 आला. 15 ला लेफ्ट शिफ्ट 1 केला तर 15 चा किती येणार आहे? 30. बरोबर, इथे आला 30. जर मी त्याला लेफ्ट शिफ्ट करताना डबल लेफ्ट शिफ्ट करायला सांगितलंय, डबल, एकने नाही डबल करायचं. मी म्हंटल तुम्हाला की 15च्या डबल किती? 30. 30च्या डबल किती? 60. तर 60 रिझल्ट भेटेल तुम्हाला. ओके, सो या प्रकारे पण लेफ्ट शिफ्ट वर्कआउट करू शकते. नंबर पुढचा इन्क्रीज होऊ शकतो. त्यानंतर राईट शिफ्ट ट्राय करायचं आहे. राईट शिफ्ट ट्राय करण्यासाठी आपण प्रिंट राउंड ब्रॅकेट 5 राईट शिफ्ट 1 आणि दुसरा नंबर जो आहे 15 राईट शिफ्ट 1. हे दोन्ही पण ट्राय करूयात. दोन्हीचा पण रिझल्ट आपल्याला लगेच समजून येतील. 5 चा जर राईट शिफ्ट चेक केला तर तो 2 येतो आणि 15 चा राईट शिफ्ट चेक केला तर तो 7 येतो. 5 चा किती आलाय? 2 आलाय. 15 चा 7 आलाय. पॉइंट एकदम सिम्पली लॉजिकली समजून घ्यायचा आहे की नंबर्स कसे मूव्ह होत आहेत. नंबर्स आधी कन्वर्ट होत आहेत, मूव्ह होत आहेत. मग कन्वर्जन लक्षात ठेवायचंय की नाही ठेवायचं हे तुमच्याकडे डिपेंड राहील. ओके, कन्वर्जन लक्षात ठेवायचंय की नाही ठेवायचं हे तुमच्याकडे डिपेंड राहील. किंवा तुम्ही लेफ्ट शिफ्ट म्हटल्यानंतर डबल करायचंय, राईट शिफ्ट म्हटल्यानंतर 50 करायचंय, म्हणजे अर्धच करायचंय. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. हे सिम्पली जाऊ शकतंय. तर या प्रकारे हे आपले सगळे ऑपरेटर्स आहेत. जर इथे 2 केला तर 12च्या 50% 6 ला परत 2 ने डिवाइड करायचे 3, तर 3 आउटपुट भेटेल आपल्याला. म्हणजे डबल डिवायडेशन आपण इथे केलेलं आहे. ओके, या प्रकारे हे ऑपरेटर्स असतील जे बिटवाइज ऑपरेटर आहेत. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक घेऊयात आपण. ओके, मेंबरशिप ऑपरेटर्स कोणकोणते आहेत ते बघूयात. ओके, सो थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये सांगा, नक्कीच आन्सर देऊ. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.